आणि बारामती संदर्भात रात्री उशिरापर्यंत सागर बंगल्यावरती खलबत झाली। देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये रात्री 2 तास चर्चा झाली आहे। बारामतीच्या जागेचा वाद मिटला की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, रांगडं झालंय बारामतीच्या जागेचं, अजूनही पेच सुटत नाहीये, काल नेमकं काय घडलं? प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात वाद सुरू आहेत त्या लोकसभा मतदारसंघाचे वाद सोडवण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस करताना आपल्याला पाहायला मिळाले। काल रात्री बारामतीचा तिढा सोडवण्याचं महत्वाचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुरू होतं। त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सागरवर बोलवलं होतं। जवळपास 2 तास दोघांनी नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण आपल्याला जर मिशन 45+ जागा पूर्ण करायच्या असतील, जिंकायच्या असतील तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर वाद जे आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करतात आणि हर्षवर्धन पाटील यांच्याशी देखील ही चर्चा झालेली आहे की जे आपापसातील जे वाद असतील ते मिटवा आणि सध्या तरी लोकसभेचा आपला उमेदवार जो आहे महायुतीचा तो निवडून आणण्यास मदत करा, असं कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांना सांगण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।